काय म्हटलात? तुम्ही दररोज इंस्टाग्रामवर पोस्ट टाकताय आणि तरी पण कस्टमर येत नाही आहेत. आता ज्या वेळेला तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट टाकताय असं म्हणताय, पण त्यामध्ये तुम्ही मार्केटिंग करताय का? पोस्ट हा फक्त कंटेंट आला, मार्केटिंग ही सिस्टीम आली. आता बरेच बिझनेस ओनर्स म्हणतात आम्ही रोज पोस्ट टाकतो, कंटेंट टाकतो, ॲडव्हर्टायजेस टाकतो, तरी पण आम्हाला कस्टमर मिळत नाहीत. पण खरा प्रश्न हा आहे की तुमच्या त्या पोस्ट बघताय कोण? योग्य लोक बघतायत का? आणि ती पोस्ट बघितल्यावर काही ॲक्शन घेत आहेत का? जर तुम्ही केलेली पोस्ट योग्य लोकांपर्यंत जात नसेल, त्यातून तुम्हाला एन्क्वायरी मिळत नसेल आणि त्यातून एन्क्वायरी आल्यानंतर ती कन्व्हर्जन सेल्समध्ये होत नसेल, तर तुमची ही पोस्ट फक्त टाईमपास कंटेंटमध्ये चाललेली आहे. मग आता तुम्ही म्हणाल मार्केटिंग म्हणजे काय? तर मार्केटिंग म्हणजे तुमचा योग्य मेसेज योग्य लोकांना योग्य वेळी दाखवणे. म्हणूनच तुम्ही ज्या ऑर्गॅनिक पोस्ट टाकताय फ्री ऑफ कॉस्टमधल्या, त्याच्याबरोबरच तुम्हाला पेड ॲडव्हर्टायझिंग करणं पण गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य कस्टमर्स मिळतील. म्हणून लक्षात ठेवा, आता इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकणं म्हणजे मार्केटिंग नाही आहे. मार्केटिंग म्हणजे व्हिजिबिलिटी, स्ट्रॅटेजी आणि कन्व्हर्जन. पोस्ट टाकणं हे खूप सोपं आहे, पण मार्केटिंग समजून ही पोस्ट टाकणं हे महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हालाही तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग ऑनलाईन माध्यमांतून करायचं असेल, तर मी तुम्हाला मदत करू शकतो. मी डिजिटल मार्केटिंगच्या फील्डमध्ये काम करतो, जेणेकरून आपण आपला व्यवसाय, आपले प्रोडक्ट्स योग्य लोकांपर्यंत घेऊन आपले कन्व्हर्जन्स वाढवू शकतो. जर या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल, तर लगेच ही गोष्ट तुमच्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करा.